आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच प्रथम उपचाराची ओळख या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। परीक्षेत मार्क्स पडले कमी मला परीक्षेत मार्क कमी पडले। आता आपण पुढील कृती करूया, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व माता एका रांगेत उभे राहा। सर्व मातांनी तोंडात चमचा घेऊन त्यामध्ये लिंबू ठेवायचा आहे। लीडर मातेने सूचना देताच सर्व माता चालायला सुरुवात करतील। जी माता सर्वात अगोदर रेषेवर चालेल ती माता विजयी असेल। अशा प्रकारे हा खेळ सर्व मातांनी खेळायचा आहे। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो। आपल्याला योग्य ठिकाण, रस्ता आणि वेगवेगळ्या सुविधा माहीत नसतात। त्या आपण गुगल मॅपचा वापर करून कशा जाणून घेऊ शकतो ते समजून घेऊया। हे ॲप्लिकेशन कसं वापरायचं ते आपण शिकूया। तुमचं प्ले स्टोअर उघडा। सर्च बारमध्ये टाईप करून गुगल मॅप्स शोधा। ॲप डाउनलोड करा किंवा अपडेट करा आणि तुमच्या होम स्क्रीनवर जा। होम स्क्रीनवरील गुगल मॅप्स चिन्हावर टॅप करा। ॲप्लिकेशन उघडल्यावर ते तुम्हाला तुमचं आत्ताचं स्थान आणि तुमच्या सभोवतालची ठिकाणं दाखवेल। नकाशाच्या मध्यभागी असलेला निळा बिंदू त्या क्षणी तुम्ही कुठे आहात हे दाखवेल। नकाशाचा प्रत्येक भाग पाहण्यासाठी तुम्ही तो नकाशा डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली सरकवू शकता। नकाशावर विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी ॲपच्या वरच्या भागात असलेला सर्च बार तुम्ही वापरू शकता। सर्च बारमध्ये पत्ता, शहर, रस्ता, देश किंवा स्थानिक लँडमार्क जसं की आग्रा, ताजमहाल असं टाईप करू शकता। टायपिंग सुरू करताच तुम्ही टाईप करत असलेल्या मजकुराच्या आधारे गुगल मॅप्स तुम्हाला एंटर करायची ठिकाणं आपोआप सुचवेल। या सुचवलेल्या लिस्टमध्ये तुम्ही टाईप करत असलेल्या ठिकाणाचं नाव दिसल्यास ते टॅप करून निवडू शकता। मात्र या लिस्टमध्ये ते नाव नसल्यास टाईप करणं चालू ठेवा। तुम्ही स्टार्ट आयकॉनवर देखील टॅप करू शकता, जो तुम्हाला सर्वात जवळचा रस्ता दाखवेल। याशिवाय सर्च बारच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या व्हॉइस सर्चद्वारे तुमचं इच्छित ठिकाण तुम्ही शोधू शकता। ते तुम्हाला मायक्रोफोन वापराची परवानगी मागेल, जी तुम्हाला एनेबल म्हणजेच स्वीकारावी लागेल। सर्च बार बटनावर टॅप करा आणि इच्छित जागा किंवा ठिकाणाचं नाव बोला। गुगल मॅप्स तुम्ही शोधत असलेल्या ठिकाणाचा नकाशा दाखवेल। टाईप केलेलं ठिकाण दाखवण्यासाठी नकाशावर एक लाल पिन दिसेल। स्क्रीनच्या तळाशी त्याच ठिकाणाचं नाव आणि पत्ता दिसेल। तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच ETA, ज्या माध्यमानं पोहोचायचं आहे ते माध्यम जसं चालत, कार, बस इत्यादी ते देखील दिसेल। याशिवाय इतरही अनेक पर्याय दिसतील। त्यापैकी दिशानिर्देश म्हणजे डायरेक्शन्सचा पर्याय सगळ्यात उत्तम आहे। तुम्ही निळ्या दिशानिर्देश म्हणजेच डायरेक्शन्स आयकॉनवर टॅप केल्यावर गुगल मॅप्स त्या ठिकाणी कमीत कमी वेळात पोहोचणारा रस्ता शोधून त्या रस्त्याचा नकाशा दाखवतो। ॲपमध्ये इतर बाबी शोधताना रस्ता दिसेनासा झाला तर टार्गेट आयकॉन दाबून स्वतःला तुम्ही रिसेंटर करू शकता, म्हणजेच तुम्ही जिथून सुरुवात केली होती तिथे परत येऊ शकता। आता ऋतूप्रमाणेच तुम्ही सुद्धा जिथे जायचं आहे त्या ठिकाणी जायचा रस्ता शोधू शकता। आम्हाला आशा आहे की या माहितीपूर्ण व्हिडिओच्या मदतीनं तुम्ही गुगल मॅपचा वापर सहजपणे करू शकाल। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू। चला आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया।
मातेने मुलाला नाणी आणि नोटा दाखवून त्याची ओळख करून द्यायची आहे. जसे हे 2 रुपयाचे नाणे आहे, हे 5 रुपयाचे नाणे आहे, ही 10 रुपयाची नोट आहे, इत्यादी. हे 1चा, समजलं का? हा 2चा, ह्या 5चा, ह्या हे 50ची, हे 500ची. समजलं ना? सांग. 1चा, हा 2चा, हा 5चा, हा 10चा, हे 20ची, हे 50ची, हे 100ची, हे 500ची. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या. आजच्या कृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.